गोवर्धन गावातील एका उच्च शिक्षण संस्थेत शिक्षकाकडून मुलीची छेड काढली, शिक्षक निलंबित। नाशिक तालुक्यातील गोवर्धन ग्रामपंचायत हद्दीत सुला वाईन्सला लागून असलेल्या भुजबळ नॉलेज सिटी येथे आर्किटेक्चर विषयाच्या शिक्षकाने आपल्याच विद्यार्थिनीवर छेडछाड करण्याचा प्रकार गेल्या अनेक दिवसापासून सुरू होता, तो आज उघडीस आला। त्याचा जाब विचारण्यासाठी विद्यार्थ्यांच्या भाऊ शिक्षकाकडे गेला असता शिक्षकाने मुलीच्या भावाला मारहाण केली। हा प्रकार परिसरात वाऱ्यासारखा वाढत गेल्याने शिक्षकाचे आई वडील घटनास्थळी दाखल झाले आणि गाडीतून कोयता काढून विद्यार्थिनीच्या भावावर डोक्यावर हल्ला केला। या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। परिसरात 100 ते 200 तरुण एकत्र झाले होते। घटनेची माहिती मिळताच नाशिक तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आमले आणि उपाधीक्षक वासुदेव देसले फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले। तसेच गोवर्धन ग्रामपंचायतीचे सरपंच गोविंद डांबळे, उपसरपंच बाळासाहेब लांबे, माजी सरपंच मधुकर जाधव, पी.के. जाधव आणि सदस्य उपस्थित झाले होते। तसेच परिसरातील गोवर्धन सावरगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिक्षकाला सुरक्षा रक्षकांनी भुजबळ नॉलेज सिटीच्या आतमध्ये घेऊन संबंधित विषयाची माहिती घेतली असता शैक्षणिक संस्थेच्या प्रशासनाने त्या शिक्षकावर निलंबनाची कारवाई केली असल्याचं समजते। दरम्यान संबंधित ठिकाणची परिस्थिती पोलिसांनी नियंत्रणात आणली। आरोपी शिक्षक व त्याच्या कुटुंबियावरती नाशिक तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे गोवर्धन गावातील व परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी तसेच संशयित आरोपीवरती कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली आहे। ही घटना शिक्षण संस्थेवर आणि समाजावर मोठी परिणाम करणारी आहे। याबाबत अधिक माहिती अविनाश काटे यांनी लोकराजकारण न्यूजला दिली आहे। नाशिक तालुक्यातील गोवर्धन ग्रामपंचायत हद्दीत सुला वाईन्सला लागून असलेल्या भुजबळ नॉलेज सिटी येथे आर्किटेक्चर विषयाच्या शिक्षकाने आपल्याच विद्यार्थिनीवर छेडछाड करण्याचा प्रकार गेल्या अनेक दिवसापासून सुरू होता, तो आज उघडीस आला। त्याचा जाब विचारण्यासाठी विद्यार्थ्यांच्या भाऊ शिक्षकाकडे गेला असता शिक्षकाने मुलीच्या भावाला मारहाण केली। हा प्रकार परिसरात वाऱ्यासारखा वाढत गेल्याने शिक्षकाचे आई वडील घटनास्थळी दाखल झाले आणि गाडीतून कोयता काढून विद्यार्थिनीच्या भावावर डोक्यावर हल्ला केला। या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। परिसरात 100 ते 200 तरुण एकत्र झाले होते। घटनेची माहिती मिळताच नाशिक तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आमले आणि उपाधीक्षक वासुदेव देसले फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले। तसेच गोवर्धन ग्रामपंचायतीचे सरपंच गोविंद डांबळे, उपसरपंच बाळासाहेब लांबे, माजी सरपंच मधुकर जाधव, पी.के. जाधव आणि सदस्य उपस्थित झाले होते। तसेच परिसरातील गोवर्धन सावरगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिक्षकाला सुरक्षा रक्षकांनी भुजबळ नॉलेज सिटीच्या आतमध्ये घेऊन संबंधित विषयाची माहिती घेतली असता शैक्षणिक संस्थेच्या प्रशासनाने त्या शिक्षकावर निलंबनाची कारवाई केली असल्याचं समजते। दरम्यान संबंधित ठिकाणची परिस्थिती पोलिसांनी नियंत्रणात आणली। आरोपी शिक्षक व त्याच्या कुटुंबियावरती नाशिक तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नमस्ते, मी आविष काठे, सुला वाईन्स येथे राहणारा मेट कॉलेजचे इथे माझ्या बहिणीवर मेट कॉलेज आर्किटेक्चर कॉलेजच्या शिक्षकांनी मानसिक छळ देऊन तिला भीती दाखवून त्रास देण्याचा प्रयत्न केला। तसेच कॉलेजमध्ये कंप्लेंट केल्या असल्यास त्याने आज 3 दिवसापासून त्रास देतोय। तसेच आज माझे काका समजून गेले तेव्हा त्याने चाकूने वार करून मध्ये पळून गेला व माझ्या बहिणीवर अत्याचार केला। हे महाराष्ट्रात बऱ्यापैकी अशा घटना होत्या आणि कॉलेजमध्ये पण त्याच्या भरपूर कंप्लेंट आहे। तर माझी एकच विनंती पोलीस साहेबांना की त्यांनी कठोरात कठोर कारवाई करावी। आपण जर बघितलं या ठिकाणी अनेक मुलींना त्यांनी या प्रकारे या आधी पण छेडछाड केली होती। गेले 2 वर्षापासून तो कॉलेजमध्ये आहे, मुलींना छेडछाड करतो। तसेच कॉलेजच्या मुलींनी कंप्लेंट करून पण कॉलेजने काही कारवाई केली नाही। तर तसेच कॉलेज मॅनेजमेंट व त्या सरांवरती कठोरात कठोर कारवाई होवी पोलिसांकडून, ही माझी नम्र विनंती। जर कारवाई झाली तर आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे? आपण कॉलेजवरती पण केस टाकू आणि आंदोलन करू।
चालेल